हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्वजण, मजेत आहे ना? तर माझ्या गोडताईचं आणि गोडदादांचं मनापासून स्वागत करते मी. तर बघा आता 5 वाजलेले आहे. तर ते बाहेर गेलेले होते, त्यांचा फोन आला होता मला थोडा वेळ लागेल म्हणे यायला, 7 वाजते म्हणे यायला. तर आपल्या मग इकडं गाय आणून बांधलेल्या होत्या पडकात. तर मग इकडं अंधाराच्या धरण्यात नाही, त्याच्यामुळे म्हणतात आता 5 वाजले, आता गाय आपण नेऊन बांधावं, पाणी वगैरे पाजावं आणला. आणि मी तसंच गवताला बी आले होते, म्हटलं मग गवत नंतर घेऊ, कारण की कसं गाय भरपूर लांब बांधलेली. मी म्हटलं आधी गाय घरी नेऊन बांधते आणि मग त्याच्यानंतर गवत घेते, जेवढं गवत होईल तेवढं, मग जोपर्यंत दिसेल तोपर्यंत गवत घ्यायचं आणि जायचं घरी. तर बघा ही गावरान गाय आहे आमच्याकडं. तर आधी हिला नेऊन बांधते आणि 2-4 तिकडं पुढं बांधलेलं आहे, अजून तिकडं समोर आधी अलीकडं बांधलेली, हिला घेऊन जाते घरी. बघती बघा ती डेंजर बरं का, पाळायला लागलं हात नाही लागत लवकर. तर चला आधी हिला नेऊन बांधते मी आणि मग नंतर तिकडचे नेते दोन्ही. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. चालले मी सोनीला घेऊन घरी. तिने आज भल्या बाबळीत बांधून ठेवलेलं तिला, गुतली नाही, पण गबळ इकडं आता गवत इकडचे अलीकडचे सगळे खाल्ले तिने. आता काट्यामध्येच गवत राहिलेली, तिने तिकडंच बांधलं तिला, मग सोडलं तिला. आता चाललेलं घरी. चल ग इकून, चल चल, घरी जायला नको म्हणते, इकडंच राहते का रातची. तर चला हिला चालले मी घरी घेऊन. चल चल, नखरे नको करू, चल, नखरे करू राहिली घरी यायला. तर बघा आपण आधी जे सर्वात आधी गहू पेरलेला होता का, तो मस्त असा उगलेला आहे बरं का. आता चल परत पाणी 2-3 दिवसा पाणी सोडावं लागेल लवकरच, कारण की ते रान पूर्ण हडकल्यासारखं झालंय. गहू एकदम मस्त असं उगलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. बारीक बारीक, त्यामुळे एवढं काही दिसणार नाही. तर हे बघा असं गहू उगलेला आहे बारीक बारीक. अजून 2-4 दिवसांनी चांगला दिवसांनी असं गहू उगलेला आहे. जमीन बघा वाळून गेली, लगेच पाणी द्यावं लागेल परत ते 2-3 दिवसांनी. उद्याच्याला 8 दिवस होते, गुरुवारी का शुक्रवारीच, मागच्या गुरुवारी शुक्रवारी गहू केला होता आपण. 8 दिवस होते, त्याला पाणी द्यावं लागेल 2-3 दिवसांनी. बाकीचे उरकले आता पाणी, सगळे पाणी बिणी वगैरे भरून झालेत. आता पाण्याची कामं आवरली, पण इकडच्याला द्यावं लागेल. आमची रंबीन ते बघती माझ्याकडे कधी येते, माझ्याकडं कधी जाते मला घरी घेऊन. दिवसभर बांधलेलं ताना लागल्यात त्यांना, संध्याकाळची वेळेस वाट बसतात त्या, कधी येते ना आम्हाला न्यायला कधी नाही. चरायचं सोडून दिलं त्यांनी आणि उभा राहिलेलं आहे. आले आले दम लांबूनच बघू राहिला तिकडून मला, कधी येतील कधी घेऊन जाते म्हणून. ते सूर्यमोह दिसायच नाही तुम्हाला तिकडच्या साईडनी. तर बघा भरपूर असं पडत आहे आम्हाला जनावरांना चारायला. 10-12 एकर पडीत पडलेलं आहे. तर त्याच्यात गवत होईल तर भरपूर असं झालं. तर मस्त चारतात त्या. एकले लांब बांधलेले वाटतं त्यांनी तिकडं, त्याच्यामुळेच म्हटलं लवकर बांधून टाकू, कारण कसं संध्याकाळची मला बी भीती वाटते इकडं पडी ते म्हणलं. तरी कमी वावर असलं भीती वाटते. तर बघा इथं बांधलेली तिला समोरच आहे, सोडते मी आता तिला. गवत भरपूर आहे खाली, बी भीती वाटते चुकाट्याची, खाली बी बघावं लागत आहे. कारण की आमच्या इकडच्या रानाला भरपूर अशी नदी, दोन्ही साईडला नदी, त्यामुळे जास्त किरकोडे, जास्त भीती वाटते. रानात त्यांना कंटिन्यू लक्ष ठेवूनच काम करावं लागतं, कारण की इकडच्या साईडनं बी नदी आहे आणि इकडून बी नदी समोरून बी. बघा आली जवळ माझ्या. चल जायचं घरी आपल्याला. चल, गवत नाही खायचं का तुला, गवत खाय ना. चल, लाडात येऊ राहिली जास्त, चल म्हणते घरी घेऊन. आता आम्ही दोन कारोडिया सोबतच आणल्यात, ही एक आणि ती एक, दोन्ही सोबतच्याच आहे. तर दोघी पण आणल्या होत्या, दोघीला लहानचे मोठे आम्हीच केलंय त्यांना. दुसऱ्याच्या इथून आणल्या त्या छोट्या छोट्या असताना दोघी बी. चल, लय शांत आहे, पण मग एकदा सुटल्या का ना हातातून तर मग हाती नाही लागत. तसं लय शांत आहे, हाणणार नाही काही नाही. पोरं बी जवळ गेलेत, पोरांना बी काही करणार नाही. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा पुढं, तिला सोडते मी आता. तर बघा मला सुटतच नव्हती, तर मी डायरेक्ट दाव्या सगळं चाललेलं घरी. मिस्टर यांनी एवढं पॅक गाठणी बसवल्या, मला सुटाना झाले ते. तर तिला तसंच चाललेलं, मग डायरेक्ट दावच सोडून चालवलं घरी.
चला चालले आता. ही 2 नंबरची आहे बरं का. तिला शिंगा नाही आणि दुसरी शिंगाडी तिला शिंगा आहे. ती बी जर्सीची आहे, तिला शिंगावाली. चल ग. तर चला आता हिला नेऊन बांधते मी घरी. चाली कोणी ती एक वळडू राहिली तिकडं, मला कधी नाही ती घरी. बघा माझ्या आधी घरी जायची तयारी तिची. जमना मला येऊ दे ना. चला तिला नेऊन बांधते आता. तर बघा तिघींना पण आणून बांधलंय आता. आता चालली मी गवत. तर बघा काकांना बी इथं शेतात बकरी आणून बांधली. बकरीन 2 पिल्लं चाराला आणून बांधलेत. आणि मग मला बी इथंच गवत घ्यायचं होतं. मी काही एक कवळी घेऊन ठेवलीत. अजून घेते आता. थोडा वेळ आहे अजून, दिवस भरपूर आहेत अजून. थोडं गवत घेऊन होईन माझं. आता गवत घेते मी. मला किती वेळ लागला काय बांधायला? बरंच 40 मिनिटं लागले. तेवढं 3-4 गाय आणून बांधू. गवत आता काय एवढे राहिलेले नाही, आता गवत संपलेत. काकाला त्यांना रान मोकळं करायचंय. तुरीचं होतं पण तुरी एवढ्या चांगल्या उगलेल्या नव्हत्या, मग त्यांना मोडून टाकायचं आणि गहू करायचं आहे. तर त्यात लोण्याचं गवत होतं, मग तेच घेत होत मी. एवढं घेऊन ठेवलं होतं गाय बांधायच्या आधी. गवतच घेत. मग गवत घेताच त्यांचा फोन आला होता की गाय बांध म्हणून तेवढ्या. तर बांधल्या गाया आता. आता घेते मी गवत थोडंसं अजून. कुठं टाकला गाड्या. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ब्लॉगला तुमचा सपोर्ट राहून द्यायचा. तर चला आता थोडा वेळ राहिला, तेवढ्या वेळात मी थोडं गवत घेते आता आणि ब्लॉग बंद करते आता मोबाईल. तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.